जाताना पदरात भाकर बांधून घेतली। पत्नीच्या निधनानंतर पतीने काय केले बघा। लातूर जिल्ह्यातील सदाशिव शामराव जाधव आणि त्यांच्या पत्नी सरस्वती सदाशिव जाधव हे दाम्पत्य अत्यंत साधं आयुष्य जगत होतं। आजच्या काळात माणसाचं आयुष्य बदललेलं आहे। कुठे जायचं असेल तर वाहन, बाहेरचं खायचं असेल तर हॉटेल, थोडं अंतर असलं तरी प्रवासासाठी साधन। पण सदाशिव जाधव यांचं जगणं मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं। त्यांच्या आयुष्यात दिखावा नव्हता, श्रीमंतीचा थाट नव्हता आणि गरज नसताना खर्च करण्याची सवयही नव्हती। त्यांच्या जीवनात साधेपणा होता आणि आपल्या कुटुंबावर असलेलं प्रेम होतं। पण त्यांच्या या साध्या जीवनशैली मागे एक अशी सवय होती जी आजच्या पिढीला कदाचित आश्चर्यचकित करणारी वाटेल। सदाशिव जाधव यांना वाहनाने प्रवास करणे जवळजवळ पसंतच नव्हते। कुठे जायचं असेल तर ते पायी निघायचे। ऊन असो, रस्ता लांब असो किंवा प्रवासासाठी बरंच अंतर पार करायचं असो, त्यांच्या पावलांना मात्र कधी अडथळा वाटत नव्हता। बाबळगाव, शिवणी आणि खरोडा या गावांमध्ये त्यांच्या मुली राहत होत्या। मुलींना भेटण्यासाठी ते घरातून बाहेर पडायचे तेव्हा खांद्यावर घोगडी असायची, हातात काठी असायची आणि सोबत असायची घरची भाकर। आजच्या काळात एखाद्याने असं केलं तर कदाचित लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील, पण सदाशिव जाधव यांच्यासाठी ते त्यांचं साधं आणि समाधानाचं आयुष्य होतं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या पत्नीशी आणि पुढे घडलेल्या घटनेशी संबंध काय? हा तर संबंध खूप खोल आहे, कारण सदाशिव जाधव यांच्या आयुष्यात सरस्वती जाधव या केवळ पत्नी नव्हत्या, त्या त्यांच्या आयुष्यभराच्या सोबती होत्या। सुख असो किंवा दुःख, घरातील परिस्थिती असो किंवा बाहेरची अडचण, दोघांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही। काळ बदलत गेला, मुलं मोठी झाली, संसार पुढे गेला, पण या दोघांच्या नात्यातील आपलेपणा मात्र तसाच राहिला। त्यांचं आयुष्य पाहिलं की जुन्या पिढीतील नात्यांमध्ये असलेली शांतता आणि जिव्हाळा जाणवत होता। सदाशिव जाधव यांच्या सवयीबद्दल सांगायचं झालं तर त्या आणखी काही वेगळ्याच होत्या। घराबाहेर पडताना बाहेरचं अन्न खाण्याचं ते शक्यतो टाळायचे। कुठेही जायचं असेल तर घरातून भाकर बांधून घ्यायचे, म्हणजे प्रवासात कुठे थांबून खायचं नाही, हॉटेल शोधायचं नाही आणि बाहेरचं काही घ्यायचं नाही। घरच्या हातची भाकर सोबत घेऊन ते आपल्या मार्गाने पायी निघायचे। त्यांच्या साधेपणाची आठवण आज त्यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांना ओळखणाऱ्या लोकांच्या मनात कायमची राहिली आहे। शिवाय शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कोणत्याही व्यसनापासून स्वतःला दूर ठेवलं। अशा प्रकारे शांतपणे आयुष्य जगणाऱ्या या दाम्पत्याच्या आयुष्यात मात्र एक दिवस असा आला ज्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकलं। नेहमीप्रमाणे दिवस सुरू झाला, घरात सगळं काही सुरळीत असल्यासारखं वाटत होतं, पण कोणालाच कल्पना नव्हती की काही तासानंतर या घरावर एवढं मोठं दुःख कोसळणार आहे। बुधवारी दुपारची वेळ होती। घरातील वातावरण अचानक बदललं, कारण सरस्वती सदाशिव जाधव यांची प्रकृती खालावली आणि काही वेळानंतर कुटुंबावर न भरून निघणारा आघात झाला। बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास सरस्वती सदाशिव जाधव यांचे निधन झाले। ज्या व्यक्तीसोबत सदाशिव जाधव यांनी आयुष्याची इतकी वर्ष घालवली होती ती व्यक्ती आता त्यांच्या सोबत नव्हती। संसारातील प्रत्येक चढ उतारात सोबत असणारी पत्नी अचानक कायमची दूर गेली होती। या क्षणी सदाशिव जाधव यांच्यावर काय बीतत असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे, कारण काही नाती अशी असतात ज्यांचं महत्त्व आपल्याला ते कायमचे दूर गेल्यानंतरच जाणवतं आणि सदाशिव जाधव यांच्यासाठी सरस्वतीबाईंचं जाणं म्हणजे आयुष्याचा एक मोठा आधारच निघून जाणं होतं। पत्नीच्या निधनाची बातमी समजताच सदाशिव जाधव यांना मोठा धक्का बसला। त्यांच्या डोळ्यासमोर कदाचित आयुष्यभराच्या आठवणी उभ्या राहिल्या असतील। एकत्र केलेला संसार, कुटुंबासाठी केलेली धडपड, मुलं मुली, घरातील सुख दुःख आणि एकमेकांच्या साथीने पार केलेली अनेक वर्ष, या सगळ्या आठवणी एका क्षणात त्यांच्या मनात आल्या असतील। पण त्यानंतर नेमकं काय झालं, इथेच या घटनेचा सर्वात मोठा आणि मन हेलावून टाकणारा भाग सुरू होतो। कारण पत्नीच्या निधनानंतर काही तासांनी जे घडलं त्याची कुणालाही कल्पना नव्हती। घरातील लोक दुःखात होते। सरस्वती जाधव यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती। जवळचे नातेवाईक, परिचित आणि कुटुंबातील लोक या दुःखाच्या प्रसंगी एकत्र आले होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण त्याचवेळी सदाशिव जाधव यांची अवस्था पाहून सगळ्यांच्या मनाला वेदना होत होत्या। आयुष्यभर सोबत राहिलेली व्यक्ती समोर नाही, हा धक्का त्यांच्या मनावर किती खोलवर बसला असेल हे शब्दात सांगणं कठीण आहे। आणि तरीही कुणाला वाटत नसेल की ही शोकाकुल वेळ आणखी एका मोठ्या दुःखात बदलणार आहे। वेळ पुढे सरकत गेली, दुपार निघून गेली आणि संध्याकाळ जवळ येत होती। घरातील लोक सरस्वती जाधव यांच्या निधनाच्या दुःखातून सावरायचा प्रयत्न करत होते, पण सदाशिव जाधव यांच्यासाठी परिस्थिती वेगळी होती। ज्यांच्यासोबत त्यांनी इतकी वर्षे संसार केला त्यांच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न कदाचित त्यांच्या मनासमोर उभा राहिला असावा। त्यांच्या आयुष्यात पत्नीचं स्थान किती मोठं असावं हे त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक छोट्या सवयींमधून दिसून येत होतं, आणि आता त्याच व्यक्तीचं अचानक निघून जाणं त्यांच्यासाठी किती मोठं दुःख होतं याची कल्पना तुम्ही करू शकता। मात्र संध्याकाळ होत असताना घरातील लोकांना आणखी एक धक्का बसला, ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती अशी बातमी समोर आली। पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासात सदाशिव जाधव यांचीही प्रकृती बिघडली। परिस्थिती गंभीर झाली आणि जे घडलं त्याने सगळ्यांना सुन्न करून टाकलं। सरस्वती जाधव यांच्या निधनाला अजून काही तासही पूर्ण झाले नव्हते, तो दुपारी 2:30 वाजता पत्नीने जगाचा निरोप घेतला होता आणि त्यानंतर साधारण 3 तासांनी घरात आणखी एक दुःखद घटना घडली। संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास सदाशिव जाधव यांनीही अखेरचा श्वास घेतला। म्हणजेच ज्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ दिली त्याच पती पत्नीने काही तासांच्या अंतराने या जगाचा निरोप घेतला। एका घरात एकाच दिवशी 2 अंत्यसंस्काराची वेळ आली। पत्नीच्या निधनाचा धक्का पतीला सहन झाला नाही अशी भावना कुटुंबीय आणि त्यांना ओळखणाऱ्या लोकांमध्ये व्यक्त होत होती। ही वेळ त्यांच्या कुटुंबासाठी किती कठीण असेल याची कल्पना करणंही मन हेलावून टाकणार आहे। एकीकडे सरस्वती जाधव यांच्या जाण्याचं दुःख आणि दुसरीकडे काही तासात सदाशिव जाधव यांचंही निधन। हा प्रसंग पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले, कारण
हे केवळ 2 मृत्यू नव्हते तर एका आयुष्यभराच्या सोबतीचा शेवट होता. अनेक वर्ष एकत्र संसार करणारे हे दोघं शेवटच्या काही तासाच्या अंतराने एकमेकांच्या मागे निघून गेले. ज्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ दिली त्यांनी मृत्यूच्या उंबरठ्यावरही जणू एकमेकांना सोडलं नाही, अशी भावना त्यांच्या नातेवाईकांमध्ये आणि परिचितांमध्ये व्यक्त होत आहे. आता पुन्हा एकदा त्या भाकरीच्या गोष्टीकडे वळूया. घराबाहेर पडताना पदरात भाकर बांधून घेणारा माणूस किती साधं आयुष्य जगला असेल याची कल्पना करा. मुलींना भेटण्यासाठी पायी जाणं, खांद्यावर घोंगडी घेणं, हातात काठी घेणं, बाहेरचं अन्न टाळणं आणि कोणत्याही व्यसनापासून दूर राहणं. आजच्या काळात या सगळ्या गोष्टी ऐकताच जुन्या पिढीचं वेगळेपण जाणवतं. त्यांच्या जगण्यात पैसा किंवा दिखावा केंद्रस्थानी नव्हता. नाती, घर, कुटुंब आणि आपलेपणा यांना त्यांनी जास्त महत्त्व दिलं आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या जाण्याची ही घटना इतकी मनाला भिडते. कारण आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणसं एकमेकांसाठी वेळ काढत नाहीत. नात्यांमध्ये गैरसमज वाढतात, छोट्या छोट्या कारणांवरून संबंध तुटतात. पण सदाशिव आणि सरस्वती जाधव यांचं आयुष्य पाहिलं तर त्यांच्या नात्यात एक वेगळी शांतता दिसते. त्यांनी मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या नाही, सोशल मीडियावर प्रेम दाखवलं नाही, पण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहून त्यांनी आपल्या नात्याची किंमत दाखवून दिली. या घटनेनंतर अनेकांनी एकच भावना व्यक्त केली, निस्वार्थ प्रेम करणारी माणसं कमी होत चालली आहेत. आजच्या पिढीमध्ये नाती टिकवण्यासाठी संयम, त्याग आणि समर्पणाची गरज आहे. सदाशिव आणि सरस्वती जाधव यांचं आयुष्य कदाचित याच गोष्टींची आठवण करून देतं. त्यांच्या जीवनात मोठमोठ्या सुखसोयी नव्हत्या, पण एकमेकांची साथ होती. घराबाहेर पडताना भाकर बांधून घेणारा सदाशिव आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत संसार करणारी सरस्वती, या दोघांच्या आठवणी आता त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कायमच्या राहणार आहेत. आणि म्हणूनच सुरुवातीला विचारलेला प्रश्न पुन्हा आठवा. जाताना पदरात भाकर बांधून घेणाऱ्या त्या साध्या माणसाने पत्नीच्या निधनानंतर काय केलं? उत्तर ऐकून मन हेलावून जातं. पत्नी सरस्वती सदाशिव जाधव यांचं बुधवारी दुपारी 2:30 वाजता निधन झालं आणि त्यानंतर अवघ्या 3 तासांनी त्याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पती सदाशिव शामराव जाधव यांनीही अखेरचा श्वास घेतला. आयुष्यभर एकमेकांची साथ देणारे हे दोघे शेवटीही काही तासांच्या अंतराने या जगातून निघून गेले. त्यांची कहाणी आपल्याला एवढंच सांगून जाते, जुनी पिढी कदाचित खरोखर संपत चाललेली आहे, पण त्यांनी जपलेलं निस्वार्थ प्रेम आणि त्यांच्या नात्यांची किंमत मात्र आपण जपली तर त्यांच्या आठवणी कधीच संपणार नाहीत.